गई इंदिये सुखाए, जो जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पश्यति, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, छाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनाय 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि ज्ञान मार्गणा आमची सुरू आहे. ज्ञान मार्गणेचे 8 भेद आहे आणि या 8 भेदांमध्ये मनपर्यय ज्ञानाची चर्चा आम्ही करतो आहे. मनपर्यय ज्ञानी 2 प्रकारचे, रुजुमती आणि विपुलमती. रुजुमती आणि विपुलमती यामध्ये फरक हा आहे की रुजुमती हे ज्ञान विशुद्धी कमी घेऊन आहे आणि प्रतिपाती पण असू शकतं, आणि विपुलमती ज्ञान मात्र अधिक विशुद्धतेला घेऊन आहे आणि केवल ज्ञान होईपर्यंत हे सुटत नाही, म्हणून अप्रतिपाती म्हटल्या गेलेला आहे. हे दोनही ज्ञानाचं क्षेत्र हे 2.5 द्वीप प्रमाण आहे. मनुष्यांचं क्षेत्र जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच मनपर्यय ज्ञानींचं क्षेत्र असणार आहे. मनपर्यय ज्ञान हे मुनींनाच प्राप्त होतं, म्हणून यांची गुणस्थानं 6 ते 12 ही गुणस्थानं असणार आहे. आणि मुनींनाच प्राप्त होतं याचा अर्थ त्यांची निश्चितपणे गती मनुष्यच असली पाहिजे, हा त्या ठिकाणी आपण नियम बघितलेले होते. आता या ठिकाणी आम्ही प्रश्न बघतो आहे आणि प्रश्न बघत असताना आमचं सुरू होतं की मनपर्यय ज्ञानीला अवेद अवस्थेमध्ये किती संयम होतात. तर 9व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 2 संयम, सामायिक आणि छेदोपस्थापना. 10व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने सूक्ष्म सांप्रदाय आणि 11-12 अपेक्षेने यथाख्यात अशा प्रकारची संयम स्थानं त्यांची असणार आहे. आणि नंतर हे पण आम्ही बघितलं की मनपर्यय ज्ञानामध्ये कषायांच्या विशेषतेनी कसं वर्णन करू, तर याचंही आम्ही बघितलं की पहिल्यांदा त्यांच्याही जीवनामध्ये मनपर्यय ज्ञानींच्या जीवनात 4 संज्वलन आणि 7 नो कषाय राहणार आहे आणि कमी 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 होत 0 कषाय यथाख्यात चारित्रात 0 कषाय राहणार आहे. आता मनपर्यय ज्ञानी मध्ये सम्यक कौन से सम्यक्त्व में सबसे कम गुणस्थान होते हैं, तर त्या ठिकाणी क्षायोपशमिक सम्यक्त्वामध्ये केवळ 2 गुणस्थान होतात. क्षायिक सम्यक्त्व जर आम्ही बघितलं तर क्षायिक सम्यक्त्वामध्ये त्यांची गुणस्थान 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 ही राहू शकतात. त्याच्यामुळे तिथे कमीत कमी गुणस्थान राहतील. आणि प्रश्न आता 11व्या प्रश्नावर आपण येऊया. विपुलमती मनपर्यय ज्ञानी के भी आर्त ध्यान हो सकते है क्या, हा प्रश्न विचारलेला आहे. विपुलमती मनपर्यय ज्ञानी आहे आणि त्यांना देखील अशा प्रकारचं आर्त ध्यान असू शकतं का. आता मुनींच्या जीवनात आम्ही पहिल्यांदा बघितलं की त्यांना निदान नावाचं आर्त ध्यान नाही आणि 4 रौद्र ध्यान त्यांचे नाही, पण 6व्या गुणस्थानवरती 3 आर्त ध्यान त्यांचेही असू शकतात. प्रश्न हा आहे की विपुलमती मनपर्यय ज्ञानींना अशा प्रकारचे आर्त ध्यान 3 प्रकारचं राहू शकेल का. तर उत्तर देतात आहे विपुलमती मनपर्यय ज्ञानों को भी आर्त ध्यान हो सकते हैं, क्योंकि 6ठे गुणस्थान से में भी विपुल मती मनपर्यय ज्ञान पाया जाता है. जैसे भगवान महावीर स्वामी के मोक्ष जाने पर गौतम स्वामी को इष्ट वियोगज आर्त ध्यान होना संभव
है। लेकिन मन ज्ञानी के निदान नाम का अर्थ ध्यान नहीं हो सकता. जरी त्यांना अर्थ ध्यान त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे विरह झाला, विरह कालाचं दुःख त्यांच्याही जीवनात आहे आणि संज्वलन क्रोध मान माया लोभाचा उदय त्यांच्याही जीवनात आहे. त्यामुळे कदाचित थोड्या काळासाठी, कारण संज्वलन कशाय हा जास्त काळ टिकत नाही. याचं पाण्यावरच्या काडीप्रमाणे आपण पाहिले 4 प्रकार, की हा जो संज्वलनचा क्रोध आहे हा पाण्यावर रेग टाकल्याप्रमाणे लगेचच त्या ठिकाणी मिटणार आहे. इकडे रेग आली तिकडे रेग मिटली, अशा प्रकारचा हा क्रोध राहणार आहे. नंतर लोभ जो राहील त्यांच्या जीवनात हा हळदीच्या रंगासारखा सांगितला, की हळदीचा रंग जसा हा फिका होऊन जातो पाण्याने पावसाने उन्हाने, त्याप्रमाणे हा क्रोध देखील लोभ देखील अशा प्रकारचा संज्वलनचा लोभ आहे. माया देखील अशा प्रकारे त्यांची माया देखील अत्यंत क्षीण असणारी माया आहे. आणि मान देखील असा गवताच्या पात्याप्रमाणे मान देखील आहे, लगेच नष्ट होणारा, अशा तऱ्हेचा त्यांचा सगळा हा भाव असणार आहे. त्यामुळे त्यांना जरी अशा प्रकारचं ध्यान त्या ठिकाणी झालं, इष्टवियोगज, अनिष्ट संयोगज किंवा पीडा चिंतन, हे ध्यान त्यांच्या जीवनात होऊ शकतं. अर्थध्यानाचे हे 3 भेद होतील, निदान होणार नाही, पण तरी देखील त्यांनाही त्या ठिकाणी अंतर्मुहूर्तापेक्षा तो भाव जास्त काळ त्यांच्या जीवनात टिकणार नाही. पुढचा प्रश्न आहे, मनपर्य ज्ञानी जीव के सामायिक संयम के साथ कम से कम कितने आश्रव के प्रत्यय होते हैं. सामायिक संयम वाले आहे आणि मनपर्य ज्ञानी आहे, तर त्यांना आश्रवाचे किती प्रत्यय राहतील. एक तर त्यांना मिथ्यात्व राहणार नाही, नंतर अविरती पण सगळ्या गेलेल्या आहे. कषायांमध्ये देखील आता किती कषाय राहिलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये, कमीत कमी लावायचे आहे, कमीत कमी लावायचे आहे. म्हणून आम्ही पाहू शकतो त्या ठिकाणी कमीत कमी संज्वलन लोभ आणि 9 योग, 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक कायोगाचा, असे 10 आश्रवाचे प्रत्यय राहतील. 9व्या गुणस्थानामध्ये संज्वलन क्रोध मान माया का उपशम या क्षय हो जाता है, उस समय सामायिक संयम के साथ आश्रव के 10 प्रत्यय होते हैं. तिथे लोभ आहे आणि त्या ठिकाणी आश्रवाचे 10 प्रत्यय लावता येतात. यावर कुणाला काही प्रश्न मनपर्य ज्ञानाच्या संबंधामध्ये? पुढे आपण केवल ज्ञान बघू. आता केवल ज्ञानाची व्याख्या पाहताना आपल्याला माहिती आहे की ज्ञानावरण कर्माचा संपूर्णतः क्षय झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचं ज्ञानावरण कर्म आता जीवाजवळ नाही, अत्यंतिक क्षय झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांचं ज्ञान हे व्यापक, विस्तृत, असीम अशा प्रकारचं ज्ञान झालेलं आहे. त्या ज्ञानाला मर्यादा नाही, अमर्याद ज्ञान त्यांचं झालेलं आहे. आणि इतकं अमर्याद झालेलं आहे की जगामध्ये या 3 लोकांमध्ये जितके काही पदार्थ आहे त्या सगळ्या पदार्थांच्या सगळ्या गुण आणि पर्यायीसह युगपत जाणण्याचं, एकाच समयात जाणण्याचं त्यांचं सामर्थ्य आता त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. ज्ञानाची जी सर्वज्ञत्व शक्ती आहे ही आता जी आजपर्यंत पर्याय रूपाने होती ती आता पर्यायी मध्ये देखील प्रगट झालेली आहे. म्हणजे शक्ती अंश तर होताच होता, परंतु शक्ती अंश होता असताना देखील पर्यायी मध्ये ते ज्ञान प्रगट नव्हतं. आता निरावरण झाल्यामुळे ते ज्ञान पूर्णतः प्रगट झालेलं आहे. असं जिथे सामर्थ्य प्रगट झालेलं आहे ते केवल ज्ञान आहे. अर्थात हे केवल ज्ञान फक्त मनुष्य पर्यायीतच याची प्राप्ती संभवनीय आहे. आणि ज्या वेळेला जीवांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते त्यावेळेला तो जीव अर्हंत परमेष्ठी म्हटल्या जातो. कदाचित तीर्थंकर प्रकृतीचा उदय असेल तर केवल ज्ञान झालं,
की त्यांच्या तीर्थंकर प्रकृतीचा देखील स्वमुखाने उदय सुरू होतो. आज तागायत करंत तीर्थंकर प्रकृती त्यांच्या जवळ विद्यमान होती, त्याची सत्ता होती, बंध सुरू होता, पण उदय मात्र त्या ठिकाणी स्वमुखानी नव्हता. स्वमुखानी नव्हता याचा अर्थ असा लावायचा की कोणतीही प्रकृती बांधल्यानंतर, आता ते सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही कर्माचा बंध, स्थितीबंध हा त्यांना जास्तीत जास्त कोणत्याही जीवाला किती होतो? प्रश्न लक्षात आलेला आहे. सम्यक्त्व झाल्यानंतर ज्या काही प्रकृती त्याच्या जवळ आहे त्याच्यामधल्या सम्यक्त्व झालं असेल, क्षयिक असेल, तर 7 प्रकृती तर तो बांधणारच नाही, अनंतानुबंधी आणि दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती. पण समजा कोणतंही सम्यक्त्व असेल आणि आता त्याला बंध सुरूच आहे, बाकीच्या कर्मांचा बंध सुरूच आहे, या बंधाची स्थिती तो जास्तीत जास्त किती बांधतो सम्यक्त्व झाल्यानंतर? उत्तर अपेक्षित आहे. जेव्हा जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, सम्यक दर्शन प्राप्त झालं की जोपर्यंत हा जीव सम्यक दृष्टी आहे तोपर्यंत कोणत्याही कर्माचा स्थितीबंध याला अंतकोडा कोडी सागरापेक्षा जास्त होत नाही. पहिले हा तर नियम लक्षात ठेवायचा. किती बंद होईल त्याला, मॅक्झिमम बंद किती होईल तर तो होईल अंतकोडा कोडी सागर. आता लक्षात घ्या गणित कसं आहे. मिथ्यात्व अवस्थेत एखादा तीव्र संक्लेश परिणामवाला संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीव दर्शन मोहनीयाचा उत्कृष्ट बंध किती करतो? प्रश्न क्लिअर आहे? 70 कोडाकुडी सर. संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक संक्लेश परिणामवाला जीव मिथ्यात्वाचा उत्कृष्ट बंध किती करू शकतो? 70 कोडाकुडी सागर. हा, 70 कोडाकोडी सागर प्रमाण करतो तो बंध. म्हणजे करू शकतो, करतो तसं नाही प्रतिसमय, तो जगण्य बंध पण करेल, पण उत्कृष्ट त्यांनी केला तर तेवढा करतो. आता सम्यक्त्व झाल्यानंतर किती कर्म प्रकृतीची तो स्थिती बांधतच नाही. म्हणजे 70 कोडाकोडी कुठे आणि 1 कोडाकोडी कुठे, म्हणजे जवळपास त्याची किती स्थिती कमी होते हे गणित लावून घ्या. की इतकी त्याची आता त्या सत्तेमध्ये इतकी घसरण झाली की तो इतक्या कर्म प्रकृतीचा बंध करत नाही. त्यांनी आता स्थिती बांधली समजा 4थ्या गुणस्थानात, मिथ्यात्वाची तर तो बांधतच नाही, अनंतानुबंधीची पण बांधत नाही, पण बाकी कर्माची जर स्थिती बांधेल तर ती अंतकोडा कोडी सागर पेक्षा जास्त तो बांधत नाही. आता हा असा जीव ज्या वेळेला त्याची या कर्म जेव्हा तो अंतकोडा कोडी सागर प्रमाण स्थिती बांधतो त्यावेळेला त्या कर्माची आबाधा किती असते, आबाधा काल किती असतो? थोडा वेगळा विषय घेतलेला आहे या ठिकाणी. केवळ ज्ञानाच्या संबंधामध्ये आपल्याला अर्हंत अवस्था आपण आपल्या लक्षात आली पाहिजे या हेतूने की आता तो त्याची प्रत्येक म्हणजे जेव्हा अंतकोडाकोडी सागर प्रमाण स्थिती बांधेल त्याची आबाधा जघन्य आबाधा अंतर्मुहूर्त असते. जेव्हा 70 कोडाकोडीचा बंध आहे त्यावेळेला त्याची आबाधा 7000 वर्ष आहे. म्हणजे 7000 वर्ष पर्यंत ते कर्म उदयात येतच नाही. परंतु अंतकोडाकोडी सागर प्रमाण स्थिती बांधली की त्याचा उदय पण सुरू होतो अंतर्मुहूर्तामध्ये. आबाधा त्याची अंतर्मुहूर्ताचीच आहे. अंतर्मुहूर्तानंतर त्या प्रकृतीचा उदय सुरू होऊन जातो. आता हा जो तीर्थंकर प्रकृती बांधणारा जीव आहे हा कर्मबंध करतो आहे, तीर्थंकर प्रकृती बांधतो आहे. किती स्थिती घेऊन बांधतो आहे तर अंतकोडाकोडी सागर प्रमाण स्थिती घेऊन हा बांधतो आहे. म्हणजे 4थ्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत
अशा प्रकारे तीर्थंकर प्रकृतीचा तो बंध करतच चाललेला आहे. आता असा जीव एक तर नरकात जाणारा असेल किंवा स्वर्गात जाणारा असेल, त्या ठिकाणी तीर्थंकर प्रकृतीचा उदय तर आता नाही आहे. कारण तीर्थंकर प्रकृतीचा जो उदय येणार आहे हा 13व्या गुणस्थानात केवल ज्ञान झाल्यानंतर तीर्थंकर प्रकृतीचा उदय येणार. म्हणजे केवल ज्ञान झालं की यांना तीर्थंकर प्रकृतीचा उदय सुरू होणार आहे. तोपर्यंत त्याला तीर्थंकर प्रकृतीचा उदय नाही. पण ही तीर्थंकर प्रकृती जी सत्तेमध्ये आहे ती तिच्या रूपाने उदयात न येता ती वेगळ्या पद्धतीने पंचेंद्रिय जातीमध्ये किंवा अशा प्रकारे बाकीच्या ज्या नामकर्माच्या उत्कृष्ट प्रकृती आहे त्या प्रकृती रूपाने संक्रमित होऊन त्या प्रकृतीचा उदय सुरूच आहे. पंचेंद्रिय जाती नामकर्म असेल, समचतुरस्थ संस्थान असेल, अशा रूपाने तिचा उदय पररूपानी सुरूच आहे. म्हणजे 12व्या गुणस्थानापर्यंत तो उदय असा परमुखानी असणार आहे. आणि 13व्या गुणस्थानामध्ये जसा तो प्रवेश करेल तसा आता तीर्थंकर प्रकृतीचा स्वमुखाने उदय सुरू झाला. म्हणजे जे हे केवल ज्ञानी आहे हे 13व्या गुणस्थानात गेलं की एक तर ते अरहंत परमेष्ठी बनणार आहे किंवा जर तीर्थंकर प्रकृतीचा उदय असेल तर त्या जीवांना तीर्थंकर म्हणून संबोधल्या जाणार आहे. अशा प्रकारे ही शक्यता फक्त मनुष्य पर्यायीच आहे. आणि ज्या वेळेला ते तीर्थंकर बनणार आपण त्या दिवशी पाहिलं की चौकर्मनकी 63 प्रकृती नाशी, 63 प्रकृतींचा नाश करून त्यांनी अरहंत पदाची प्राप्ती करून घेतलेली आहे. या 63 प्रकृतींमध्ये 47 प्रकृती ह्या घाती कर्मांच्या आहेत. 47 प्रकृती ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या 9, मोहनीयाच्या 28 आणि अंतरायाच्या 5 अशा मिळून 47 प्रकृती यांचा नाश होतो. आणि 13 नामकर्माच्या प्रकृती आहे आणि 3 प्रकृती आयुच्या संबंधात आहे. मनुष्यायू भुज्यमान असल्यामुळे ती आहे, पण देवायू, नरकायू आणि तिर्यंचायू या प्रकृती त्याच्याजवळ आता कधीही येणार नाही. म्हणून या 3 प्रकृती अशा प्रकारे 63 प्रकृतींचा नाश करून त्यांनी ही केवल ज्ञान दशा अरहंत पदाची प्राप्ती केलेली आहे. मंदिरात जात असताना तीर्थंकरांची जेव्हा आम्ही मूर्ती बघतो, मूर्ती बघत असताना एक क्षण आम्ही हा विचार मनामध्ये करू शकतो की हे भगवान तुमच्या 63 प्रकृतींचा नाश होऊन तुम्ही अरहंत भगवान बनलेले आहे. मला देखील तुमच्याच भूमिकेमध्ये प्राप्त व्हायचं आहे. अशा तऱ्हेने हा केवल ज्ञानाचा भाग आणि यांचं गुणस्थान असणार आहे 13 पासून पुढचे. अशा प्रकारे केवल ज्ञान चार्ट आपण पहिल्यांदा लावतो आहे. गती कोणती राहील? मनुष्यगतीच असणार आहे. मनुष्यच गती आहे. नंतर इंद्रिय 14 नंतर अगती पण राहील ना, म्हणजे हो 14 14व्या नंतर गुणस्थानामध्ये अगती पण लावता येते. हो, पण आपण साधारणतः काय करतो आहे या ठिकाणी म्हणजे अशुद्ध जीवांचं जीवाच्या म्हणजे पाहतो त्याच्यावर. संसारी जीवाच्या पाहतो आहे म्हणून हा. आपण ते 4 पण पैकी लावतोय. हा. इंद्रिय 5ही राहील. पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. पंचेंद्रिय तर काय त्रस्त त्रस काय आणि हे घेतलंच आहे. गतिरहित पण तो होईल, इंद्रिय रहित पण होणार आहे, कायारहित पण होणार आहे, हे घेतलंच आहे पुढे. नंतर योग आता इथे कोणता राहील? मनोयोगाचे 2, वचन योगाचे 2 आणि काय योगाचे 3 राहील. हा, मनोयोगाचे कोणते 2 लावाल? अनुभय मनोयोग आहे. असेल. अनुभय मनोयोग आणि सत्य सत्य मनोयोग असेल. आणि हा आणि वचन योगाचे पण वचनाचे तसेच राहील. वचनाचे पण तसेच राहील. हा, वचनाचे पण सत्य आणि अनुभय. आणि कायेचे कोणते लावाल? औदारिक, औदारिक, कर्मण. कोणत्या अपेक्षेने लावाल?
समुद्घाताच्या अपेक्षेने केवळ समुद्गताच्या अपेक्षेने. हा, केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने हे 3 योग लावावे लागतात. औदारिक तर लागतोच नेहमीसाठी, पण औदारिक मिश्र आणि कारमान हे 2 त्या ठिकाणी केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने लावावे लागतात. वेद आता वेदातीत वेद नाही राहिले. वेदातीत आहे, वेद राहणार नाही. कशाय कशाय पण नाही राहणार. कशाय पण नाही. ज्ञान केवळ एक ज्ञान केवळ ज्ञान. एक केवल ज्ञान. संयम यथाख्यात यथार्थात. यथाख्यात संयम. आणि संयम रहित जीव होतात असं म्हटलं, पण संयम याचा अर्थ आता तिथे त्या ठिकाणी पूर्ण आत्मस्वरूपात लीनता आहे, म्हणून त्यांनी संयम रहित पण म्हटलेलं आहे. दर्शन केवळ दर्शन केवळ दर्शन. केवल दर्शन. लेशा फक्त शुक्ल. शुक्ललेशा. हम्म. भव्य भव्यच असणार आहे. भव्यच असणार आहे. भव्यच आहे. हम्म. सम्यक्त्व शाईक सम्यक्त्व शाईक सम्यक्त्व आहे. संज्ञी संज्ञी असंज्ञी काहीच आता नाही इथे राहणार का? नाही राहणार. दोनोंच्याही अतीत आहे. दोनोंच्याही अतीत आहे, हम्म. कारण केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्याच्यामुळे दोहोंच्याही ते अतीत आहे. आहारक दोन्ही असेल, आहारक आणि अनारक. अनारक दोन्ही आहे, कारण 3 समयपर्यंत कारमान योग असताना हा जीव अनारक राहणार आहे केवळ समुद्घातामध्ये, म्हणून अनारकपणा लावायचा. आणि 14व्या गुणस्थानातही हा जीव आता अनारक आहे. याही अपेक्षेने अनारकपणा लागतो. गुणस्थान 13-14. 13-14. जीव समास पंचेंद्रिय संज्ञी पंचेंद्रिय पंचेंद्रिय संबंधी. पंचेंद्रिय. आणि पुढे हा समासातीत पण होणार आहे. पर्याप्ती काही साही आहे, पुढे पर्याप्तींनी रहित आहे. प्राण प्राण आता किती कायबल आहे, लावायचे? आता श्वासोश्वास आहे. 4 प्राण राहतील. आणि 4 प्राण आहे. वचनबल, कायबल, कायबल, आयु आणि श्वासोश्वास आणि श्वासोश्वास. आयु. आणि मग याच्यामध्ये केवळ समुद्घातामध्ये 2च प्राण राहतील, कायबल आणि आयु. आणि 14व्या गुणस्थानात 1 आयु प्राण. संज्ञा संज्ञातीत नाही, संज्ञा नाहीच राहणार ना. नाहीच आहे. उपयोग 2 केवळ ज्ञान उपयोग आणि दर्शन उपयोग. केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन. ध्यान शुक्ल ध्यान 2 शुक्ल 13व्या गुणस्थानाच्या शेवटी होणार आणि 14व्या गुणस्थानात होणार, सूक्ष्म अशी क्रिया. 2 ध्यान राहतील. आणि पूर्ण 13व्या गुणस्थानाचा जो काळ आहे, या काळामध्ये त्यांना ध्यान कोणतं राहील? सूक्ष्म क्रिया प्रातिपाती तर 13व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त काल राहील तेव्हा होतं, पण पूर्ण 13व्या गुणस्थानात त्यांना ध्यान कोणतं राहील? त्यांना ध्यान नाहीये, उपचारानं आहे असं सांगितलंय. त्यांना ध्यान तिथे नाहीये. उपचाराने ध्यान म्हटलं म्हणजे ध्यानाचं फळ तिथे ते आहे. आश्रव 7 काय योग राहतील. आश्रवाचे फक्त योगातच राहील आता. 7 योग. 4 मनाचे, 2 वचनाचे, 2 मनाचे आणि 3 कायाचे. जाती 14 लाख मनुष्याच्या. 14 लाख मनुष्य गती संबंधी. कुल तेवढेच राहील 14 लाख कुलकोटी, तेवढंच कुलकोटी. आता भाव पहा, केवळ ज्ञानामध्ये भाव किती लावाल? 40 भाव असतील 9 आणि पारिणामिक. शाईक भाव पूर्ण आणि पारिणामिक मध्ये 2 जीवत्व. पारिणामिक मध्ये 2, क्षमिक मध्ये 1 नाही नाही, गती आहे 1, आणि औदैक मध्ये राहतील. सिद्धत्व राहू शकेल. गती राहील, एक गती राहील, असिद्धत्व राहील आणि शुक्ललेशा राहील. शुक्ललेशा राहील इकडे. तर एवढे औदैक मध्ये भाव राहतील. प्रश्न, केवल ज्ञान किसे कहते हैं? ज्ञानावर्णीय कर्म के अत्यंत क्षय होने से
तीन लोक, तीन काल की संपूर्ण द्रव्य गुण पर्यायों को एक साथ प्रत्यक्ष रूप से जो जानता है उसे केवल ज्ञान कहते हैं। केवल असहाय्य को कहते हैं। केवल म्हणजे असहाय्य, ज्याला केवल म्हणजे ओनली, फक्त या ठिकाणी या अपेक्षेने की ज्याला दुसऱ्याची गरज नाही, जे ज्ञान असहाय्य है, इंद्रिय आलोक की अपेक्षा से रहित है, त्रिकाल गोचर, अनंत पर्याय समवाय संबंध को प्राप्त, अनंत वस्तुओं को जानने वाला है, असंकुचित म्हणजे सर्वव्यापक, जो संकुचित नाही आहे, असंकुचित म्हणजे सर्व व्यापक आहे, आणि असपत्न, असपत्न आहे म्हणजे ज्याला प्रतिपक्ष नाही, असं जे आहे ते केवल ज्ञान म्हटल्या जातं। केवल ज्ञान आत्मा और अर्थ से अतिरिक्त, अर्थ याचा अर्थ काय, केवल ज्ञान और अर्थ के अतिरिक्त, अर्थ म्हणजे पदार्थ, आत्मा आणि पदार्थ याच्या अतिरिक्त इंद्रादिक सहाय्यकी अपेक्षा से रहित आहे। म्हणजे पदार्थ पण अस्तिवान आहे, म्हणजे पदार्थांची गरज नाही आहे, ज्ञेयांची गरज नाही आहे, पण ज्ञेयही आपल्या स्वभावाने जगात विद्यमान आहे आणि ज्ञानही आपल्या स्वभावाने विद्यमान आहे। असा आता ज्ञेय ज्ञायक संबंध आणि केवळ ज्ञप्ती परिणमन, शब्द लक्षात ठेवायचा हा, ज्ञप्ती परिणमन आता तिथे आहे। केवल ज्ञानाचं केवल ज्ञान रूपाणी परिणमन तिथे आता आहे। आजपर्यंत 12व्या गुणस्थानात जोपर्यंत क्षयोपक्षमिक ज्ञान होतं तोपर्यंत ज्ञप्ती परिवर्तन होतं। ज्ञप्ती परिवर्तन आता संपलं आणि ज्ञप्ती परिणमन म्हणजे स्वभाव रूप परिणमन आता सुरू झालं। पहिल्या गुणस्थानात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात ज्ञेयार्थ परिणमन होतं। चौथ्यापासून श्रद्धापेक्षेने ज्ञेयार्थ परिणमन केलं आणि स्वाभाविक रूपाने रागद्वेष रूप परिणमन असं राहिलं 10व्या गुणस्थानापर्यंत। 11व्या गुणस्थानात वितराग दशा प्राप्त झाली आणि म्हणून ज्ञेयार्थ परिणमन संपूर्ण संपलं, पण ज्ञप्ती परिवर्तन कायम राहिलं आणि पुढे ज्ञप्ती परिणमन रूप क्रिया केवल ज्ञानाची झालेली आहे। म्हणजे केवल ज्ञान हे बदलणार आहेच, बदलणं म्हणजे परिवर्तन त्याच्यात होईल, पण परिवर्तन होत असताना ते परिणमन स्वाभाविक आहे। क्षयोपक्षमिक रूपाचं परिणमन आता संपलेलं आहे। अशा तऱ्हेचं हे केवल ज्ञान ज्ञप्ती परिणमन रूप तिथे विद्यमान आहे। म्हणून अर्थ आणि आत्मा एवढाच संबंध त्या ठिकाणी आहे, बाकी संबंध कोणताही नाही। आणि हाही संबंध आम्ही लावतो म्हणून वास्तविकता ज्ञान स्वतंत्र आहे आणि ज्ञेय स्वतंत्र आहे, अशा प्रकारे अपेक्षा रहित त्यांचं ज्ञान आहे आणि म्हणून ते केवल असहाय्य आहे। इस प्रकार केवल असहाय्य जो ज्ञान है उसे केवल ज्ञान कहते हैं। प्रश्न, भावेंद्रिय के अभाव में केवल ज्ञानी पंचेंद्रिय कैसे हो सकते हैं? जे आम्ही इंद्रिय लावले तर इंद्रिय लावत असताना आम्ही त्यांना पंचेंद्रिय म्हटलं। आता त्यांच्या जीवनामध्ये भावेंद्रियाचा अभाव झालेला आहे, कारण भावेंद्रियाची व्याख्या आपण काय बघितलेली होती, लब्धी उपयोगो भावेंद्रियम, लब्धी आणि उपयोग म्हणजे भावेंद्रिय। आता त्यांना ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम नाही म्हणून लब्धी पण नाही आणि उपयोग पण एका अग्रावर केंद्रित नाही, सर्व चराचराला ते युगपत जाणायला समर्थ आहे, म्हणून उपयोग आहे, पण असा उपयोग जो भावेंद्रियामध्ये अपेक्षित आहे तसा उपयोग त्या ठिकाणी नाही। आणि तरी देखील त्याच्या अभावात केवल ज्ञानींना पंचेंद्रिय का म्हटलो, हा प्रश्न आहे। कारण थोडक्यात आहे की त्यांना अजून द्रव्येंद्रिय विद्यमान आहे, शरीर आहे, नो कर्मवर्गणांचं ग्रहण त्यांचं सुरू आहे आणि शरीर रचना असल्यामुळे द्रव्येंद्रिय त्या ठिकाणी यथाव्यवस्थितच आहे। पाहू तर, आगम में संयोगी और अयोगी केवली के पंचेंद्रियत्व कहाँ है, वहां द्रव्येंद्रियों की विवक्षा है।
ज्ञानावरण के क्षयोक्षम रूप भावेंद्रिय की नाही. कारण भावेंद्रिय म्हणत असताना त्या ठिकाणी लब्धी उपयोग भावेंद्रियम ही व्याख्या लावली तर त्या ठिकाणी ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमात भावेंद्रिय आहे. आता तिथे क्षयोक्षमच नाही, त्यामुळे भावेंद्रियाची गरज संपली. यदि भावेंद्रिय की विवक्षा होती तो ज्ञानावरण का सद्भाव होने से सर्वज्ञता ही नहीं हो सकती थी. केवलियों के यद्यपि भावेंद्रिय समूल नष्ट हो गई है और बाह्य इंद्रियों का व्यापार भी बंद हो गया है, तो भी भावेंद्रिय के निमित्त से उत्पन्न हुई द्रव्येंद्रिया के सद्भाव की अपेक्षा उन्हें पंचेंद्रिय कहा है. शरीर मात्र यथा व्यवस्थितच आहे आणि त्या अपेक्षेने नो कर्म वर्गणांचं निरंतर ग्रहण आहे. द्रव्येंद्रिय यथावस्थित आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या पंचेंद्रिय नोकर्म म्हटलेलं वर्गणांचं ग्रहण आहे त्याला कोणता आहार म्हणायचं वहिनी? नो कर्माहार. नो नो कर्माहार. कर्माहार. अच्छा. आता तिथे तोच आहे बस. हम्म. आणि केवली को भूतपूर्व का ज्ञान कराने वाले न्याय के आश्रय से पंचेंद्रिय कहा है. किंवा आम्ही भूतपूर्व नैगमनयाची जर अपेक्षा लावली तर 12व्या गुणस्थानापर्यंत ते पंचेंद्रियच म्हटल्या जात होते. म्हणून आम्ही त्या भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने म्हणजे द्रव्य निक्षेप वापरून त्यांना त्याही अवस्थेत आम्ही काय म्हणू शकतो की हे पंचेंद्रिय आहे. जसं आम्ही बघितलं होतं तत्वार्थ सूत्रामध्ये जे शेवटचं सूत्र 10व्या अध्यायामधलं दिलं, क्षेत्र काल गती लिंग तीर्थ चारित्र, हे सूत्र सिद्धांना लागू पडतं कोणत्या अपेक्षेने? भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने. क्षेत्र काल गती, आता गती तर त्यांची मनुष्य गतीतूनच ते मोक्षाला गेलेले आहे, पण तरी देखील गती सांगताना काय सांगितली? सिद्धांची गती. त्या ठिकाणी मनुष्य गती नाही सांगितली भूतपूर्व नैगमनयाने. मनुष्य पर्यायी ज्या पर्यायीतून ते आले ती गती त्या ठिकाणी लावली. जसं आता क्षणिक राजा नरक गतीतून येतील तर त्यांना कोणती गती लावतील? तिथे भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने नरक गती. जसं आदिनाथ स्वामी सर्वार्थ सिद्धीमधून मनुष्य पर्यायीत आले म्हणून त्यांची गती लावताना देवगती. ही जशी विवक्षा तिथे भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने लावलेली आहे त्याप्रमाणे आम्ही देखील केवली भगवंतांना भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने पंचेंद्रिय आहे ते हे म्हणू शकतो. ही दुसरी विवक्षा सांगितली धवलाकारांची. आणि तिसरं सांगितलं कि आवरण के क्षीण हो जाने से पंचेंद्रियों के क्षयोक्षम के नष्ट हो जाने पर भी क्षयोक्षम से उत्पन्न और उपचार से क्षयोपक्षमिक संज्ञा को प्राप्त पांचों बाह्येंद्रिय का अस्तित्व पाए जाने से संयोगी और अयोगी जीवों के पंचेंद्रियत्व सिद्ध कर लेना चाहिए. केवली भगवान के क्षयोक्षमिक ज्ञान रूप भावेंद्रिय का अभाव हुआ है, न कि पंचेंद्रिय जाती नाम कर्माचा. म्हणून तिसरी विवक्षा लावली की त्यांनाही पंचेंद्रिय जाती नाम कर्माचा उदय 14व्या गुणस्थानात देखील असतो. जे काही गती जाती शरीरांगोपांग त्याच्यामध्ये गती आणि जाती हे नाम कर्माचे भेद 14व्या गुणस्थानामध्ये जातात. 72 कर्म जे जातात त्याच्यात ते कर्म जातं आणि म्हणून तिथपर्यंत पंचेंद्रिय जाती नाम कर्माचा त्यांना उदय आहे. अतः औदैक भाव रूप पंचेंद्रिय का सद्भाव होने में उन्हें कोई बाधा नहीं है. ठीक आहे, यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे, उद्याला पाहू पुढचं प्रकरण. शरीर परम औदारिक होते त्यामुळे कोणते कोणते बदल होतात त्याच्यात उद्या सांगितलं तरी चालेल असं नाही, म्हणजे आता संपत आलं वेळ. हा, उदारिक परम औदारिक शरीर होते असं आपण म्हणतो, तर मग त्याचे कोणते कोणते बदल होतात शरीरामध्ये तर हा उद्याला घेते मग. हो ठीक आहे. त्याद्वादनय षट द्रव्य गुण
पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवस्थान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो रिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।